गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी चालली आहे सिद्धिविनायकला. तर मी विचार केला की आजपासूनच स्टार्ट करूया. तर मी माझा पूर्ण दिवस आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लीज पूर्ण व्लॉग बघा, कारण की व्लॉगचा शेवट खूप चांगला असणार आहे, तुम्हालाही आवडेल. आणि आता माझी फ्रेंड आणि मी दोघी चाललो आहे, तर मी आता निघते. मग भेटूया, तोपर्यंत कंटिन्यू राहा. गाईज, मी निघाली आहे. माझी फ्रेंड येते, तिला आधी भेटते, नंतर मग मी निघतो. तोपर्यंत भेटलो आहे आता आम्ही निघतो आहे. हे बघा, तिला पण यायचं. हां, आता आम्ही निघतो आणि आम्ही भेटतो तुम्हाला स्टेशनला. तुम्हाला थोडा आवाज कमी येईल कारण की गाड्यांचा खूप आवाज आहे, पण ठीक आहे. आता आम्ही जातो स्टेशनला. आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय. आज गर्दी थोडी कमी आहे, पण आम्हाला तिकीट काढायला जरा टाईम लागला. एक ट्रेन आमची सुटली आहे, तर आम्ही आता जातो. मला काय माहिती नाही आहे ट्रेनचं, हिला माहिती आहे. कसं वाटतंय? गर्दी आहे, पण जाम गर्दी आहे. दादरमध्ये पोहोचलो आहे. ॲक्च्युली ट्रेनमध्ये काय व्हिडिओज करताना आली, कारण की खूप गर्दी होती आणि आम्ही लेडीजमध्ये तर चढलेलो, तर मग त्यात अजून गर्दी, धक्काबुक्की, त्यामुळे आम्ही नाहीच केलं. आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायकला. टॅक्सी बघायला लागेल. खूप ऊन आहे, गरमी खूप आहे, पण ठीक आहे, कंटिन्यू राहा. मी 1 वर्षानंतर आलो आहे सिद्धिविनायकला जायला, तर रस्ताच विसरलो आहे. बघूया कुठे जातो आहे आम्ही. आमच्यासोबत असंच राहा. हसायला पण येते. बाप्पा आम्हाला नीट घेऊन जा. बाप्पा आलो आहे कारण की असं वाटलं तिथून रस्ताच नाही आहे आणि रस्ता चुकलेलो. आता आम्ही परत मागे आलो आहे, तर चाललो आहे, बरोबर जातो आहे का बघतो. आता मी टॅक्सी बघतो आणि जातो. टॅक्सी बघायला तर लाईन नाही आहे, पोचतो आम्ही लगेच. खूप लाईन आहे, खूप ऊन पण लागतं आहे. असं वाटतं कधी पोचतो आहे आम्ही सिद्धिविनायकला. खूप जास्त ऊन आहे, लहान तर बेकार लागले. तर आम्ही ट्रेनमधून येताना पण एवढ्या गर्दीतून आलो आहे. टॅक्सीमध्ये आता पोहोचू आम्ही 10 मिनिटामध्ये, कारण की खूप गरम होतं आहे, जास्त ऊन आहे. असं वाटतंय खूप छान, चांगला तर वाटतं आहे, कारण की बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहे म्हणून. सिद्धिविनायकला तर पोहोचलो आहे, पण इकडचे लोक बोलत आहेत की 12ला बंद होतं, 12:30 चालू होईल. म्हणजे आता आम्ही पोहोचलो आहे, अर्धा तास थांबावं लागेल. आणि इतकी गर्दी आहे, खूप गर्दी आहे आज, काय माहिती का. मध्ये आलो आहे, खूप लाईन आहे. झालं आहे ते पण धक्काबुक्कीने. मुखदर्शनच घेतलं की खूप गर्दी आहे, टिक्का पण नाही लावायला भेटतोय. CSTला परत जायला आम्हाला जरा जायचं आहे अजून बाहेर. प्रसादी घेतो आणि निघतो. जाऊ दे, मला बाप्पाचं दर्शन झालं आहे, पण मुखदर्शन का होईना पण झालं. चला आता आम्ही तुम्हाला पुढे भेटतो. टॅक्सीमध्ये आहोत. मी निघालो आहे आता, जातो आहे CSTला परत, कारण की दादरवर आलो आहे आम्ही. आता आम्हाला जाऊन तिकडे आधी खाऊ काहीतरी, खूप भूक लागले आणि ऊन पण लागतं आहे. आणि मग नंतर जाऊ FSला, बघू काय चांगलं भेटतं का, आणि त्यानंतर मरीन्सला. त्या ट्रेन लेट आहेत आजच का. आम्ही आलो आहे आणि आज का असं होतं आहे. अवतार बघा आमचा, टॅन झालं आहे आम्ही, टॅन एवढ्या उन्हातून. जातो आणि खातो काहीतरी. खाणं इज इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. असं तापून खाणं. अर्धा तासपासून आम्ही कारण की ट्रेन लेट आहेत आज सगळ्या. आम्ही आधी चुकीच्या प्लॅटफॉर्मला उभे होतो, आता आले बरोबर. जाऊ दे, आम्ही पहिल्यांदा आलो आहे, आम्हाला काही माहिती नाही आहे. आता येईल ट्रेन, आम्ही बसतो आणि जातो CSTला. भेटली आहे फायनली. आता आम्ही निघतो आहे CSTसाठी. आय नो मी किती वेळा बोलली आहे. फायनली CSTला पोहोचलो आहे. जातो आता, पटापट खाऊन घेतो. खूप भूक लागलो आहे, मला झोप पण आली आहे, पण मला काहीतरी खास बघायचं आहे जाताना. तुम्हाला पण समजेल मला काय बघायचं. हम पहुंच गए. इतनी खुशी.
एकटे दोघी जरी आता खाणार आम्ही. मी किती वेळा बोलली असेल ना खायचं, कारण की भूकच तेवढी लागते. भूकच लागले तेवढी, काय करू. आणि आम्ही खाण्यासाठी वेड्या आहोत. आणि आता भूक लागली आहे, म्हणजे काय विचारूच नका. इथे घंगड घेतला आहे. इथे क्रिकेट चालू आहे. मी विचार करते एवढ्या उन्हामध्ये लोक खेळतातच कसे. खरं तर मुलांमध्येच खूप जास्त स्ट्रेंथ असते, एनर्जी असते. आम्ही बघा थकलो आहे लगेच, काय करायचं. थोडा वेळ क्रिकेट बघितलं, खातो आता निघतो. आलो आहे जेवायला. चायनीज मागवले, खाऊ गल्लीमध्ये आहोत, खाऊन घेतो. आम्ही जेवायला गेलो. असं वाटलं की जेवायला गेल्यावर व्हिडिओ काढू, पण जशी प्लेट हातात आली आणि आम्ही चालू झालो, आम्ही एकमेकींशी बोललो पण नाही. प्लेट संपली नंतर आम्ही बोलायला लागलो. तेव्हा 15 मिनिटात आम्ही जेवलोय. आम्हाला तिकडे तसं 1 तास काढायचा होता, पण नाही, आम्हाला कळलंच नाही. 15 मिनिटात आम्ही जेवून घेतलं आणि मग निघालो तिथून. पण खूप भूक लागलेली, म्हणून खूप जास्त भूक लागलेली. गरम होते सगळीकडे, सगळीकडे ऊन आहे. इथे जरा झाडाखाली बसलो आहे, हवा सुटली आहे. थोड्या वेळाने जातो आम्ही मरीन्सला सनसेट बघायला. हेच सिक्रेट होतं. सिक्रेटचं काय नाही आहे, पण मला सनसेट बघायचं होतं, म्हणून मला सनसेट बघायचाच आहे. मरीन्सचा जायचं होतं FSला, पण काय चांगलं भेटलंच नाही आणि वर्थ नव्हतं आणि ते देत पण नव्हते, म्हणून आम्ही निघून आलो तिथून. आता मरीन्सला जायचं आहे, पण खूप ऊन आहे, म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो. इथे समोर एक मांजर आहे, जी मी तरी रील्स बघितलेली एक की शंकराचा फोटो असतो त्याच्याकडे मांजर एक टक लावून बघते, आणि सेम व्ह्यू मी आत्ता बघते. मी तुम्हाला पण दाखवते, जस्ट वेट. हे बघा, ती मगापासून इकडेच उभी आहे, त्यांच्या फोटोकडेच बघते. तिला काहीच म्हणजे तिला फक्त तेच बघायचं आहे. अर्धा का 1 तास झाला असेल आम्ही इथे बसलो आहे, आणि ही पण तिकडेच बघत बसली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की हे खरं आहे. मी जी रील बघितलेली, मला असं वाटलेली काहीतरी आजकाल किती खोटं वगैरे हे करतात, पण नाही, खरं मी आज माझ्या डोळ्याने बघितलं आहे. प्राणी पण देवाशी बोलतात, ही खरी गोष्ट आहे. तेवढी चाललं आहे आता मरीन्सला. 4:30 वाजलेत, कारण की खूप ऊन होतं म्हणून थांबलेलो. आता जातो सनसेट बघतो आणि लगेच निघतो, कारण की खूप कंटाळा आला आहे. आता दिवस झाला आम्ही इथे एवढा, त्यामुळे जातो पटापट आणि निघतो पण. इकडे मरीन्सला मस्त मजा आणि बघायला आले, आणि आम्ही कशासाठी वाट बघतोय सनसेट. कधी होणार सनसेट? आम्हाला कंटाळा आला, किती ऊन आहे. चांगलं वाटतं, लवकर सनसेट होऊ दे आणि मला जाऊ दे. बघायला आलेलो ते आम्हाला बघायला भेटलंय फायनली. वेट, तुम्हाला दाखवते. मी निघालोय मरीन्सवरून. आता आम्ही चाललोय CST स्टेशनला, कारण की खूप लेट झालं आहे, 7 वाजलेत. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते आहे, आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल त्यासाठी खूप थँक्यू. तर मला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि नेक्स्ट ब्लॉग्स बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि काही चूक झाली असेल तर माफ करून घ्या, कारण की माझा हा पहिला ब्लॉग आहे. मला माझ्या लाईफमध्ये करायचं होतं, तर मी स्टार्ट केलं आहे. तर प्लीज तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर सिया, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.